हॅलो हॅलो. यापुढे होणारा सामना सुनील स्पोर्ट्स बोंबेपाडा वर्सेस शिव छत्रपती लामज. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या छत्रपती लामज संघाने तसेच फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे. सुनील स्पोर्ट छत्रपती शिव छत्रपती स्पोर्ट्स लामज यांना फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय प्रदीप. त्याचा सामना करेल तो प्रवीण आणि नॉन स्ट्राईकला येतो भावेश. पंच सामना पटकन चालू करूयात. खूपच सुंदरसा चेंडू, लेट कटचा फटका. अशा रीतीने सांघिक आणि वैयक्तिक अशी पहिली धाव घेऊन अकाउंट ओपन करतोय तो प्रवीण. प्रदीप सामना करेल तो भावेश. पाहूया काय होतंय ना काही नाही ते यापुढील चेंडूवरती. हो, खूपच सुंदरसा चेंडू. पंचांचा इशारा वाईट. पुन्हा एकदा उजव्याच्या खूपच वाईटचा चेंडू पंचांच्या समांतर आणि वाईट अवांतक धाव. संघाची धावसंख्या होते ती 3. भावेश चव्हाणसाठी खूपच सुवर्ण संधी आहे. 2 धावा, कलचच्या सतरक्षण. या दोन संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 5. पुढील चेंडू सामना करेल तो भावेश. पाहूया काय होतं आणि काय नाही ते. खूपच सुंदर असा चेंडू. पंचांकडे दात मानताना विकेट किपर, परंतु पंच तत्समच नाहीत अशा त्याने निर्धाव चेंडू सांगता होताना. खूपच सुंदर असं गोलंदाज तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण विकेट किपरकडनं. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती बिनबाद 5. काहीसे चेंडू शिल्लक. पाहूयात काय करतो तो प्रदीप. प्रदीप टू भावेश. पुढचा चेंडू सामना करेल तो भावेश. खूपच सुंदर असा फटका. बघूयात तेवढंच चांगलं गलीचं फेडरक्षण. 2 धावा पूर्ण अशा तऱ्हेने. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु हा नामा तिसरी धावेचा निर्णय न घेताना पुन्हा मागे राहिले. पुन्हा एक आव्हानाची धाव. 22 साठी सुवर्ण संधी. अनिकेत सर यांच्याकडनं लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारल्यास 500 रुपयाचे पारितोषिक.
खूपच सुंदर अशी गोलंदाजी. अशा तऱ्हेने पंच षटक संघाचा इशारा करताना पहिल्या षटकाच्या संबंधात धाव संख्या आहे ती बिनबाद 8. पॉवर प्लेचं पहिलं षटक खूपच सुंदर असं हाताळलेलं आहे प्रदीप याने. हॅलो. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो मुंबईपाडा संघाकडनं आकाश. आकाशाचा सामना करेल तो प्रवीण. 'आकाश सामना करेल तो प्रवीण. खूपच सुंदर असा चेंडू. निर्धावाचा चेंडू सांगता करताना आकाश. पुढचा चेंडू सामनावर तो प्रवीण. बघूयात काय होतोय आणि काय नाही. पूर्णपणे जखडून ठेवलेल्या फलंदाजाला कोणताही फटका घेऊन देत नाही. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही या सामन्यात. खूपच सुंदर असा फटका आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. खूपच सुंदर आणि अशा त्याने पहिला झटका बसतोय तो छत्रपती लामच संघाला प्रवीणाच्या रूपाने. आठ या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय शिवछत्रपती लामाच्या संघाचा. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो सुशांत. पाहूयात सुशांत काय करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडला आहे तो आता भावेश. आकाश टू भावेश. पुढचा चेंडू काय होतोय काय नाही ते पाहूयात या पुढच्या चेंडूवरती. दूर दूरपर्यंत सामावलेलं क्षेत्ररक्षण. हो, खूपच सुंदर असा चेंडू. पंचांकडे दात मागताना पण पंचाने दात फेटाळून लावलेले. अशा संघाची धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 1 बाद 8. खूपच सुंदर गोलंदाजी करताना आकाश. अजूनपर्यंत 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा डॉट. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना आकाश. कुठलाही फटका घेऊन देत नाही फलंदाजासाठी. तिसऱ्या चेंडूवर, चौथा चेंडूवरती आणि खूप असा स्क्वेअर कट केलेला फटका. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 धावने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 12. 1 बाद 12. भावेश यांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार आणि दाखवून देत आहेत की त्यांनी आता आपले इरादे स्पष्ट केले आहेत की मोठे फटके खेळण्याचे. दुसऱ्या षटकातले काय चेंडू शिल्लक आणि संघाची धावसंख्या ती 12. 1 बाद 12. भावेत कितपण मजल मारते शिवछत्रपती लामच. पुन्हा त्याच दिशेने खेळायला चेंडू. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय भावेशच्या बॅटमधनं आणि अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या 4ने वाढते ती 1 बाद 16. पहिले 3 चेंडू खूप सुंदर हाताळताना
आकाश, परंतु पुढच्या दोन चेंडूवरती खणखणीत समाचार घेतलाय तो भावेश याने. दोन चेंडू दोन चौकार मारलेले आहेत. षटकातील शेवटचा चेंडू, सामना करेल तो भावेश. पुन्हा त्याच दिशेने खेळून काढलेला चेंडू, चेंडू येतोय कडे आणि दोन धावाचे समाधान मानावे लागते त्या भावेशाला आणि दोन धावाने संघाची धाव संख्या होती ती 18. एक बाद 18. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आहे ती 1 बाद 18. यानंतर होणारा सामना स्टार 11 मापोली वर्सेस कृष्णा 11 कवाड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, पहिल्या इनिंग मधील 4 षटक संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. कृष्णा 11 कवाड आणि स्टार 11 मापोली या दोन्ही संघांना विनंती आहे कर्णधारांना. पारवली संघाचा संघनायक याने कॉमेंट्रीवर संपर्क साधावा. पारवली संघाचा संघनायक किंवा एखादा प्रतिनिधी कोण असेल त्याने कॉमेंट्रीवर संपर्क साधावा. तिसरा षटक घेऊन येतोय तो मुंबई बड्या संघाकडनं सागर आणि पंचांकडे दात मागताना, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त. खूपच सुंदर असा चेंडू टाकला होता सागर याने. थोडा उसळी घेणारा चेंडू बॅट्समॅनला काय समजला नाही आणि दुसरा चेंडू सामना करेल तो सुशांत. खूपच सुंदर असा चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आपला अकाउंट ओपन करताना षटकाराने सुशांत. संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. खूप असा खरपूस समाचार घेतला तो. फुलटोच चेंडू टाकला त्याने. फुलटोच चेंडूला भिरकावून दिलं होतं ते सीमारेषेच्या बाहेर. षटकार चेंडू द्यायचा आहे. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन आलेला होता सागर. पहिला चेंडू खूप सुंदर हाताळला पण दुसरा चेंडू खरपूस समाचार घेतला होता सुशांत याने. 6 धावांसाठी. 6 धावां संघाची धावसंख्या होती ती 24. पुढील चेंडू सामना करेल तो सुशांत. बघूयात काय होतंय. पुढील चेंडू खूपच सुंदर असा फटका, परंतु चेंडू हाय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 30 आणि सुशांत खेळतोय तो 12 धावसंख्येवरती. म्हणजे आल्या त्याने आपले इरादे साबित करून दिले आहेत की तो कशासाठी आलेला आहे, वन डाऊन बॅट्समन म्हणून. आणि त्याने जो आपला नॅचरल गेम आहे तोच खेळायला सुरुवात केलेली. आल्या आल्या 2 चेंडू 2 षटकार लगावले आहेत त्याने. तिसरा चेंडू सामना करेल तो सुशांत. सागर आता 2 चेंडू खूपच सुंदर असा समाचार घेतलेला आहे सुशांत त्याने. सुशांत टू सागर. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज तसा डावखुऱ्या हाताचा फलंदाज. खूप सुंदर फलंदाजी करताना. हो खूपच सुंदर. परंतु विकेट कीपरकडनं थोडेसे मिसफीड होताना तेवढं संभाळ होतोय आणि त्यानंतर पंच तत्समच नाही काय होतं काय नाही पंचांचा निर्णय येईपर्यंत. आणि रनआउटच्या स्वरूपाने भावेश हा बाद होतोय आणि पंचांचा इशारा होतो नो चेंडू.
नो चेंडू आहे आणि नो चेंडू रनआउट झालेला आहे तो भावेश हा ना मध्ये 31 अशा त्यांना पुढचा चेंडू असणार आहे तो फ्री हिट आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी 22 ची जागा पूर्ण करण्यासाठी येतोय तो सौरव सौरव दोन षटकात पहिला 18 धावा आल्या त्याच्यानंतर तिसऱ्या षटकातल्या पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू षटकार तिसरा चेंडू सुद्धा षटकार आणि चौथा चेंडू नो आणि त्यावरती रनआउटची विकेट केली होती ती भावेशची एक बहाल विकेट केली होती आपली त्यांनी सागर टू सुशांत बघूयात काय होतंय लेग स्टंपच्या वाईटचा चेंडू व्हाईट या एक धाव्याने धावसंख्या होते ती 32 पुन्हा फ्रीचा चेंडू असणार आहे सुशांतसाठी बघूया सुशांत काय करतो या चेंडूवरती मोठा फटका येतोय की सागर काय आपला जादू करतोय या चेंडूवरती हो हो खूपच सुंदरसा चेंडू क्लीन बॉल आला परंतु फ्रीट असल्या कारणामुळे विकेट नाही मिळणारी खूपच सुंदरसा चेंडू टाकला होता परंतु नशिबाची साथ सुशांतला फ्रीटचा चेंडू असल्यामुळे एक जीवनदान भेटतोय धाव संख्या होते ती 3 बाद 33 2 बाद 33 सॉरी चा चेंडू सागर सामना करेल तो सौरव उजव्या हाताचा फलंदाज बघूयात काय करतोय दूर दूरपर्यंत फैललेलं क्षेत्ररक्षण खूपच सुंदरसा चेंडू चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि 4 धावांनी आपलं अकाउंट ओपन करतो सौरव आणि संघाची धाव संख्या होते ती 37 2 बाद 37 तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि खूपच सुंदर असा धावसंख्येचा डोंगर उभारताना शिवछत्रपती लामस संघ तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू सामना करेल सौरव खूपच सुंदरसा सरळ दिशेने खेळलेला फटका कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि धावसंख्या होते ती 39 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 39 पारवली संघाचा प्रतिनिधी किंवा कर्णधार याने कॉमेंट वर संपर्क साधावा चौथा षटक घेऊन येतो बोंबेवाड्या संघाकडनं विशाल दोघ्यात विशाल काय करतो आपल्या संघासाठी विशाल धावसंख्या उभारून देतोय की कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करतोय तो सुशांतला आणि सौरभला सुशांत खेळतो वैयक्तिक 12 धावसंख्येवरती आणि सौरभ खेळतो वैयक्तिक 6 धावसंख्येवरती तीन षटकाच्या समाधान संघाची धावसंख्या आहे ती 39 धावसंख्या इथून मला तर असं वाटतंय 50+ जाण्याचा प्रयत्न करेल शिव छत्रपती लामस संघ विशालाचा पुढचा चेंडू सामना करेल तो सुशांत त्यावेळेस खूप बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा येतो वाईट आणि या एक धावसंख्येने धावसंख्या होते ती
40. अवांतर धावसंख्या खूप दिलेल्या आहेत त्या सुनील स्पोर्ट बोंबेपाडा या संघाने. खूपच सुंदर असा चेंडू, परंतु सुशांतने धावण्यास नकार दिलेला असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. पुढील चेंडू सामना करेल तो सुशांत. 40 धावसंख्या झालेल्या आहेत आणि इथून पुढे 50चा प्रयत्न करतीलच सुशांत पाडा. पुन्हा डावीचा बाहेरचा चेंडू आणि पंचांचा शोधो व्हाईट आणि एक या धावसंख्या होते ती 41. खूपच स्क्वेअर मारा करताना दिसतोय विशाल हा अतिरिक्त धावा देताना. चौथ्या षटकातील काहीचे चेंडू शिळक आणि धावसंख्या आहे ती 41. सुशांतने खूपच सुंदर असा चेंडू आणि चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. 4 धाव धावसंख्या होते ती 45. खूपच सुंदर फलंदाजी करताना सुशांत आपल्या संघासाठी बोंबेपाडा संघ थोडं कॉपरेट करायचं आहे, पटापट खेळायचं आहे. पुढे अजून सामने खेळवायचे आहेत कमिटीला. सांघिक 14 षटक घेऊन येतो विशाल. सामना करेल तो सुशांत. बघूयात आत्तापर्यंत सुशांत खेळतो वैयक्तिक 16 धावसंख्येवर. त्याला साथ देतो तो सौरव 6 धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला. विशालाचा पुढचा चेंडू सामना करतो सुशांत. खूपच सुंदर असा पिच चेंडू आणि त्याला भिरकावून दिला तो सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 51. म्हणजे कुठेतरी 50 प्लसचा आकडा पार करताना शिवछत्रपती लामस संघ. आणि अजून चौथ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहू त्या 3 चेंडूवरती किती धावा जमवतोय सुशांत आपल्या संघासाठी. सुशांतच्या चेंडू मधनं तर बॅटिंग मधनं तर फक्त चेंडू बाहेरच दिसतोय. पुढचा चेंडू सामना करेल तो सुशांत. विशाल याच्यावरती कुठेतरी दडपण असताना 2 मोठे फटके आल्यानंतर त्या दडपणाखाली दिसतोय विशाल. पाहूयात विशाल काय करतोस. पुन्हा एकदा खूपच सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा फटका आणि हाय चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या होती ती 57. सुशांतने आल्यापासून फक्त हवाई फायरच चालू केलेले आपल्या बॅट मधनं. आग ओकतोय तो षटकार आणि चौकारांची. 57 धावसंख्या आणि कुठेतरी खूपच महागड असं षटक साबित होतंय ते विशाल याचं. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 18 धावा बहाल केल्यात त्यांनी त्या आपल्या या षटकात. 5वा चेंडू सामना करतो सुशांत. पुन्हा खूपच डाव्याच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा वाईट. या अवांतर धावसंख्येने धावसंख्या होते ती 58. खूपच अतिरिक्त धावा दिल्यात त्या
बोंबेपाडा संघाने सामना करेल तो सुशांत. खूपच सुंदर पुन्हा असा खेळा चेंडू पाव्यात काय होतोय तिकडे आणि झेल बाद होतोय तो. सुशांत हा 3 बाद धाव संख्या होते ती 58. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे तो पहिल्या इनिंग मधला. पारिवली संघाचा प्रतिनिधी किंवा कर्णधार कॉमेडी बॉक्स संपर्क साधावा. खूपच सुंदर असा चेंडू पंचांकडे अपील करताना एकदा होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. अशा तऱ्हेने पहिल्या इनिंग मध्ये धाव संख्या जमवलेल्या आहेत ते 59 आणि 60 धाव संख्यांचा लक्ष ठेवलेला आहे तो सुनील स्पोर्ट बोंबेपाड्या संघाकडे. बघूयात या 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी कोणते असे फलंदाज आहेत जे तौसीफ हलवे साहब आपको वीआईपी डाइस पे आना है और वीआईपी डाइस की शोभा बढ़ाना है. औसफ अंसारी आपको भी वीआईपी डाइस पे आके वीआईपी डाइस की शोभा बढ़ानी है. तो हिवाली मिल गया बाद में. साठ धावा करायच्या आहेत त्या सुनील स्पोर्ट मुंबई संघाला जर पुढच्या सामन्यात क्वालिफाय व्हायचं असेल तर. यानंतर दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे तो कृष्णा इलेव्हन कवाड संघ, स्टार इलेव्हन मापोली, मतीन स्पोर्ट मापोली, त्याच्यानंतर आई गादी पारिवली. परंतु मतीन स्पोर्ट मापोली या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये बा असल्यामुळे तो सीधा क्वालिफाय केला जातो. तिसऱ्या फेरीत बोंबेपाडा संघाकडनं सलामीची जोडी येताना सलामीची जोडी येते ती सागर आणि विपुल. पाहूयात 60 धावांचं भव्य असं लक्ष्य तो सामना करण्यासाठी येत आहेत सागर आणि विपुल. पहिल्या षटक असेल पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकात जवळजवळ मोठे फटके येणे जरुरी आहेत बोंबेपाडा संघासाठी. कारण की विशाल असं लक्ष देण्यासमोर ठेवलेले 60 धावांचं आस्थिंग रन रेट आहे तो 15चा आणि तो मेंटेन ठेवण्यासाठी बोंबेपाडा संघाकडनं सलामीला येतो सागर आणि विपुल. स्ट्राइक एंडला येतो सागर आणि लांबच संघाकडनं गोलंदाज येतोय तो सांघिक पहिलं आणि वैयक्तिक दुसरं षटक पहिलं षटक घेऊन येतो सुशांत. सुशांतचा सामना करायला सागर. झालेल्या पहिल्या इनिंग मध्ये सागर याचा खरंच समाचार घेतला होता सुशांत याने आणि 28 धावांची खेळ केली होती ती सुशांत याने आणि आपल्या वैयक्तिक षटकामध्ये 21 धावा दिल्या होत्या त्या
सागर याने बघूयात तशीच परतफेड करतो एक सुशांत वरती सागर. ईट का जवाब पत्थर से देते हैं क्या, देखते अभी सागर. क्योंकि त्यांच्यावरतीच हल्ला चढवला होता तो सुशांत याने चौथ्या षटकात. 21 धावा तब्बल कुठल्या होत्या त्यांना. तिसऱ्या षटकात सॉरी. असा पहिला चेंडू आणि चेंडू जातो फुलाच्या वाटून डोक्यानं तेवढंच चांगला असं गेदर करताना चेंडू खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण कव्हर करताना या दोन धावसंख्या होते ती 2 आणि सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करताना सागर. खूपच सुंदर असं आयोजन केले होते महापोली ट्रॉफी मध्ये. HD ट्रॉफी 2021 मधली. दुसरा चेंडू सामना करतो सागर. बघूयात काय होतो या चेंडूवरती. खूपच सुंदर असा फटका परंतु बघत तेवढंच चांगलं असं क्षेत्रक्षणाने मिस स्पीड होताना चेंडू जातोय तो तेवढंच गॅदर केलेलं आहे. 2 धावा 2 धावांनी धावसंख्या होते ती 4. कुठेतरी सुशांत मोठे फटके खेळून देत नाही तो सागर याला चकडून ठेवलंय. 60 धावाचा पाठलाग करताना सुनील स्पोर्ट बोंबेपाडा. तिसरा चेंडू सामना करेल तो सागर. सुशांत टू सागर. पाहूयात काय होतं या चेंडूवरती आणि बघूयात पुढचा चेंडू. खूप पसंत तेवढस मिस फील्ड होतंय. विकेट किपर कडून चेंडू जातोय. 2 धावा पूर्ण करतोय. प्रेक्षक तिकडे बसले प्रेक्षक कृपया तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचंय अन्यथा आपला अपमान करण्यात येईल. कृपया तिथे बसलेले प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचंय जेणेकरून खेळाडूला कुठल्या प्रकारची अडथळा येता कामा नये. पंच चेंडू काय होता. फेअर चेंडू आहे ना. या चेंडूवरती सुद्धा 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 6. सागर हा खेळतोय 6 धावसंख्येवरती. चौथा चेंडू सामना करतो सागर. खूप असं चेंडू इनर घेताना आणि तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण करताना आणि झेलबाद होतो तो सागर. सागरच्या रूपाने बसलेला पहिला धक्का सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाला आणि सुशांतला भेटलेला पहिला विकेट. खूपच इन्फॉर्म असा दिसतो सुशांत. पहिले आपल्या फलंदाजीने त्याने मनमोहित केलं होतं तसंच आता मनमोहित करतो आपला गोलंदाजीने. खूपच सुंदर असं गोलंदाजी करतोय. 3 चेंडू टाकले 4 चेंडू टाकले 4 चेंडू मध्ये 6 धावा देऊन 1 विकेट बाद केला तो सलामीचा फलंदाज सागर. आउट त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो निलेश. नॉन स्ट्रायकर तो निलेश आणि स्ट्रायकर एंडला येतो विपुल. 4 चेंडू 6 धावा आणि 6 त्या धावसंख्येचा पाठलाग करताना अजूनही 54 धावांची गरज आहे ती सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाला. आणि असे दुहेरी तिरी धाव्याने काही होणार नाही. मोठे फटे खेळावे लागतील तेव्हा कुठे जाऊन त्या धावसंख्येचा पाठलाग करू शकते सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघ. स्ट्राईकला आहे तो विपुल. सामना करेल सुशांत त्याचा. सुशांत टू विपुल. पाहूयात काय होतंय. हो खूपच सुंदर चेंडू गुडल्यामध्ये ठेवलेला चेंडू थोडी उसळी घेताना सीधा जाऊन बसतो तर विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू सांगता होताना संघाची धावसंख्या होती स्थिर 1 बाद 6 धावसंख्या. पहिलं षटक पॉवर प्लेचं असताना कुठलाही मोठा फटका खेळून देत नाही सुशांत हा. जखडून ठेवले दोन्ही फलंदाजांना त्याने 6 धावसंख्येवरती. सामना करेल तो विपुल. थोडा रनअप मध्ये चुकताना सुशांत. पंचांचा इशारा 1.5 चेंडू. पुढचा चेंडू सामना करेल तो विपुल. खूपच सुंदरसा ग्लान्स चेंडू जातो तो 1 बाउन्स 4.
4 धावसंख्येने धावसंख्या होती ती 1 बाद 10. विपुलाने पहिल्याच चेंडू चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत की 60 या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आम्ही तेवढे मोठे फटके खेळू शकतो. आमच्याकडे तेवढी मोठी बॅटिंग लाईन आहे की आम्ही या 60 धावाचा पाठलाग करू शकतो. संघाची धावसंख्या 10 1 बाद 10. प्रथमेश सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो प्रथमेशचा सामना करेल तो निलेश. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाला. पहिलाच चेंडू आणि पाहुयात काय होतो तिथे आणि चेंडू होतो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. निलेश यांच्या पहिल्याच चेंडूवरती षटकाराने आपलं अकाउंट ओपन करताना आणि धाव संघात येते 1 बाद 16. पहिल्याच चेंडू खरबूजा समाचार घेतलेला आहे तो निलेश याने आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत ते. पाहूया दुसरा चेंडू सामना करेल तो निलेश. खूपच सुंदरसा चेंडू यॉर्करलँडचा चेंडू होता त्याला स्ट्रेट करतोय स्ट्रेट जातोय थोडेसे मिसफील्ड थांबल होता आणि तिथे अशा तऱ्हेने 2 धावा पूर्ण करताना या 2 धावने धावसंख्या होते ती 18. अजूनही पुढील काही चेंडूमध्ये 42 धावाची आवश्यकता आहे ती सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाला. तसंच प्रत्युत्तर देताना सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघ खूपच सुंदर चेंडू स्ट्रेट गेलेला चेंडू लेग साईडला चेंडू येतोय कॉमेडी बसताना सदा चेंडू येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर थोडेसे मिसफील्ड होताना आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे तो आणि संघाची धावसंख्या होती ती 22. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतो तो निलेश. धावसंख्या होते ती 22. अजूनही 15 चेंडूने 38 धावांची आवश्यकता आहे ती सुनील स्पोर्ट बोंबेपाडा या संघाला. जशी गोलंदाजी केली खूपच सुंदरशी फलंदाजी करताना सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघ कुठेतरी दाखवून देतो दमखम आहे आमच्याकडे की आम्ही 60 धावांचा पाठलाग करू शकतो. पुढचा चेंडू सामना करेल तो निलेश. ऑफसाईडला खेळेल चेंडू चेंडू 1 धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धाव खूप सुंदरशी पूर्ण करताना या 2 धावने धावसंख्या होते ती 24. खूपच सुंदरशी फलंदाजी करतो तो निलेश. खेळतोय तो आपल्या वैयक्तिक 14 धावसंख्येवरती. विपुल खेळतोय तो वैयक्तिक 4 धावांवरती आणि सागरा बाजूला तो वैयक्तिक 6 धावांवरती. खूपच सुंदर प्रथमेशच्या गोंधळाचा खरपूस समाचार घेताना निलेश पुढचा सामना करेल तो निलेश. पाहूयात का होतो या चेंडूवरती. हो हो खूपच सुंदर असा चेंडू पंचांकडे दाद मागताना परंतु आणि अपील पुन्हा सक्सेस झाले नाही. पंचांनी आऊटचा इशारा दिलेला आहे तो. निलेश हा बाद होऊन तंबूचा रस्ता परततोय. अजूनही अजूनही 13 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे ती सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाला. आणि बघूयात निलेशनी जागा भरून काढण्यासाठी येतोय तो फलंदाज मनोज. अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आणि बघूया या षटकातील शेवट चेंडू काय होतोय. सामना करेल तो विपुल. अजूनही 13 चेंडू 36 धावांची आवश्यकता. प्रथमेशचा शेवटचा चेंडू सामना करेल तो विपुल. काय होतो या शेवटच्या चेंडूवरती.
मनोज सामना करतो प्रथमेश याचा. प्रथमेश आणि खूपच नशीब प्रथमेश शेवटचा चेंडू सामना करेल तो मनोज. खूपच सुंदर असा लेट कट केलेला चेंडू लेग साईडला त्यांना एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न करताना परंतु दुसऱ्याचा प्रयत्न असा सबसेस आणि अशा त्याने विकेट जाते ती मनोज याची. तिसरा धक्का बसतोय तो सुनील स्पोर्ट बॉम्बेपाडा संघाला आणि धाव संख्या आहे ती 25. अजूनही 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे ती सुनील स्पोर्ट बॉम्बेपाडा संघाला. मनोज हा बाद झाल्यानंतर मनोजची जागा भरून काढण्यासाठी बॅट्समन विशाल. बघूयात विशाल हा विशाल अशी फटकेबाजी करतोय की 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद धाव संख्या आहे ती 25. अजूनही 2 षटकामध्ये सुनील स्पोर्ट बॉम्बेपाडा संघाला जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 17.5चा आस्किंग रन रेट विशाल आणि योगेश सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो योगेश. बघूयात काय होतो या पुढील 2 षटकात. अजूनही 17.5च्या रन रेटने धावा जमा करायच्या त्या सुनील स्पोर्ट बॉम्बेपाडा संघाला. पारवी संघाचा संघनायक पारवी संघाचा संघनायक यापुढे होणारा सामना या टीम या सामन्यामधला विजयी संघ आणि पारवी संघ या 2 संघांमध्ये होणार आहे. पारवी संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सेकंड इनिंग मधला चौथा षटक संपल्यानंतर अन्यथा आपल्याला पॅनलाइज केले जाईल. योगेश आणि सामना करेल तो विपुल. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे ती सुनील स्पोर्ट बॉम्बेपाडा संघासाठी. बघत विपुल काय करतो आपल्या संघासाठी. खूपच ट्रान्स केलेला चेंडू चेंडू जातोय खूपच सुंदर असं कव्हर. त्याच्यानंतर एकच धाव समाधान मानावं लागतंय ते विपुल याला. एक धावने धाव संख्या होते ती 26. कृष्णा इलेव्हन कवाड संघाचा संघनायक तसेच स्टार इलेव्हन मापोली संघाचा संघनायक याने नाणेफेकीसाठी यायचं आहे. कृष्णा इलेव्हन कवाड संघाचा संघनायक आलेला आहे तरी स्टार इलेव्हन मापोली या संघाच्या संघनायकाला विनंती असेल की त्यांनी नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. चेंडू सामना करेल तो इनर घेतलेला आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. अशा तऱ्हेने विपुलाची खेळ समाप्त होताना धाव संख्या होते ती 27. अजूनही 33 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. मयूर विपुली जागा भरून काढणारा तो मयूर 9 चेंडू 33 धावा. खूपच सुंदर असा चेंडू पण
उजव्या क्षेत्रात बाहेरचा चेंडू, पंचांचा आव्हानदर्शक धावसंख्येचा इशारा. एक धावसंख्या तिथे 28. अजूनही 32 धावांची गरज आहे ती सुनील स्पोर्ट मुंबईपाडा संघासाठी. पुढचा चेंडू सामना करेल तो विशाल. खूपच सुंदर असा क्षेत्रक्षण, तेवढ्यात 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावने धावसंख्या होते ती 30. अजूनही उर्वरित काही चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे ती सुनील स्पोर्ट मुंबईपाडा संघाला. आणि खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना योगेश पूर्णपणे जखडून ठेवलेल्या आपल्या तिसऱ्या महत्वाच्या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका नाही खेळून देतो तो सुनील स्पोर्ट मुंबईपाडा संघाच्या फलंदाजाला. खूपच सुंदर असा चेंडू, चेंडू हवेत त्याच्या खाली खेळाडू होताना आणि खूपच सुंदर असा क्षेत्ररक्षकाने झेल घेतलेला आहे. अशा तऱ्हेने विशाल याची खेळी संपुष्टात येताना सूफी टनवल, आपको इस्तेकबाल किया जाता है, आप वीआईपी में आ जाइए. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे ती सुनील स्पोर्ट मुंबईपाडा संघाला. आकाश बघूयात पुढचा चेंडू. खूपच सुंदर असा निर्धाव चेंडूची सांगता होताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 30. 5 गडी बाद 30. पुढील 6 चेंडू आणि 30 धावांची गरज सुनील स्पोर्ट मुंबईपाडा संघाला. स्टार 11 मापोली संघाचा संघनायक तसेच कृष्णा कवाड संघाचा संघनायक यापुढे होणाऱ्या सामन्याचे नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. चौथा चेंडू, चौथा षटक घेऊन येतो सिद्धेश आणि सामना करेल तो आकाश. बघूयात 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती ऑफ साईडला खेळायला फटका, परंतु एकच धाव. अजून उर्वरित 5 चेंडू 29 धावांची गरज. आणि सामना करेल तो मनोज मयूर. 5 चेंडू 29 धावांची गरज. आणि हा रिवर्स फटका अटन केलेला आहे तो चेंडू जातोय 6 धावांसाठी. 4 चेंडू 23 धावांची गरज. चार चेंडू 23 धावांची गरज. पाहूयात मयूर काय करतोय. सिद्धेशच्या दुसरा चेंडू खणखणीत समाचार घेतलाय तो मयूराने. पुन्हा रिव्हर्सचा अटॅक, परंतु चेंडू जातोय 4 धावांसाठी. दोन मिनिट व्हॉलंटियर आहेत, त्यांना सांगतील काय आहे तो चेंडू. चौका नाही आहे या चेंडूवरती. तिथे व्हॉलंटियर आहेत आमचे. 2 धावा. तीन चेंडू 21 धावांची गरज. खूपच सुंदर हा चेंडू आणि झेल सुटतोय. 2 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे ती सुनील स्पोर्ट मुंबईपाडा संघाला. पूर्णपणे सामन्याची पकड करताना शिव छत्रपती लामस संघ. 2 चेंडू 20 धावांची गरज. काय होतंय ते बघूयात.
उजव्या शेजा बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा. 2 चेंडू 19 धावांची गरज सोनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाला. टू आकाश. खूपच सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. 1 चेंडू 19 धावाची गरज. खूपच सुंदर अशा तऱ्हेने सामना जिंकलेला आहे तो शिवछत्रपती लामज या संघाने. आणि इस मैच का मैन ऑफ द मैच है सुशांत. कृष्णा 11 कवार और स्टार 11 मापोली, इनके कर्णधार से निवेदन है टॉक्स बॉक्स में आ जाइए. सुशांत, आपको आगे आना है. स्टार 11 मापोली. मी कौशिक हलबे यांना विनंती करेल की आपण सुशाण या खेळाडूला ट्रॉफी द्यायची जी शंभरोजी खान यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली आहे. आणि त्याचबरोबर अन्सारी साहेबांना अर्थात औसाब अन्सारी साहेबांना विनंती करेल की रिस्ट वॉच आहे ती द्यायची आहे. पापा आणि त्याचबरोबर X1 डिटर्जंट पावडर ही देण्यासाठी मी विनंती करेल.